दिनांक 27 मार्च 2025 गुरुवार रोजी खंबाळे येथे तालुक्यातील विद्यार्थी आणि पालकांची विशेष काळजी करणारे नेते श्री भूपेशभाई पटेल यांच्या सहृदयी प्रेरणेने तयार झालेल्या खास विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या विद्यापथाच्या लोकार्पण सोहळा भूपेशभाई पटेल साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार काशीरामदादा पावरा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ उमेशजी शर्मा, जिल्हा परिषद सदस्य श्री योगेश बादल, सभापती कैलास पावरा, पंचायत समिती सदस्य प्रभाताई कोकणी, कमलाबाई पावरा, बागल पावरा तसेच आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच तसेच पालकवर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर खंबाळे येथील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले। पारंपरिक वेशभूषेत आदिवासी गाण्यांवर नृत्य विद्यार्थिनींनी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली। तदनंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक एन.ई. चौधरी सर, ज्येष्ठ शिक्षक बिलदार सर, एच.डी. पाटील सर, एम.झेड. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला। सोसायटीचे सीईओ श्री उमेश शर्मा यांनी विकसित शिरपूरचे आमदार अमरीशभाई पटेल, श्री भूपेशभाई पटेल व पटेल कुटुंबियांनी बघितलेलं स्वप्न ही पिढी पूर्ण करणार असे प्रतिपादन आपल्या प्रस्तावनेत केले। ज्येष्ठ पत्रकार सुभाषदादा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आई वडिलांइतकीच तुमची काळजी श्री भूपेशभाई पटेल घेतात असे मनोगत व्यक्त केले। श्री बागल पावरा यांनीही विद्यापथाचे कौतुक आपल्या मनोगतात व्यक्त केले। आमदार काशीरामदादा पावरा यांनी आपल्या भाषणात पटेल कुटुंबियांचे तालुक्यातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी योगदानाचे उल्लेख करीत अमरीशभाई पटेल साहेब, भूपेशभाई पटेल साहेब, चिंतनभाई, द्वेता दिदी आणि नेहा दिदींच्या शिरपूर तालुक्यातील गोरगरिबांचा जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत आपण जर निर्व्यसनी राहू तरच पुढच्या पिढीचे कल्याण होऊ शकते असे मत व्यक्त केले। तर आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री भूपेशभाई पटेल यांनी आमदार काशीराम दादा व रमेश माळी सर यांच्या पाठपुराव्यामुळे विद्यापथ बांधलं असे मत व्यक्त करत आधुनिक लॅब निर्माण होणार असल्याचं सांगितलंय। तसेच आमदार अमरीशभाई पटेल साहेब यांच्या नावाने लहान मुलांसाठी मोफत आरोग्य योजनेचाही मोफत आरोग्य योजनेचाही उल्लेख केला। 10 कोटी रुपये ती मुलगी पाठवणार आहे, असा परिवार आपल्याला भेटलेला आहे। आणि अमरीशभाई, भूपेशभाईंचे विचार तुम्ही बघा, आज भी अमरीशभाई विचार करतात आदिवासी लड़कों का क्या होगा, इनको ऊपर उठाना हो तो क्या करना पड़ेगा, इतकं विचार करणारे नेते आपल्याला आणि त्यामुळे शिरपूर सृष्टी म्हणून काढलेली आहे। आपल्याला माहित आहे का ते शिरपूर सृष्टी म्हणजे तो सारा विचारपूर्वक है कि रोड को लग के घास है, आज तो अपन बच गए पर कभी बच्चे ठुक गए होते तो क्या होला, तो अपन क्या जवाब देते उनके माँ बाप को। त्याच वेळेला दादा बोले कैसे करते आएगा, मैं तो रुको दादा अपन करते, और उसी वक्त हम गाड़ी साइड में खड़ी करके मैंने इनको फोन किया अपने दोरीकराव साहब को, मैं कहा सर्वे करो, और धीरज माली को बोला बाबा ये काम अपने को करना है, तुझ्या जास्त लक्ष तिथे दे आणि तिथून आपण रोड खंबाळ्यापर्यंत करायचे हे आपण डिसिजन घेतला। ये हकदार है काशीराम दादा पावरा साहब और रमेश सर। हम उधर से आ रहे थे, कौन सा गांव था रमेश सर? बोरबड़ी पावड़ा, पावड़ा से हम आ रहे थे। एक पिंटो शांति रखो साहब, आम्ही तिकडून येऊन राहिलो होतो, घोडेवाले बाबा सुंदे जैसा, हिरालाल काका कुठे गेलेत? आणि त्याच्यानंतर आपल्या धुळे जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती कैलासदादा पावरा साहेब, आपल्या खंबाळे आणि सांगवी गटाचे